मॅट्रिसेस. तर नेमकं मॅट्रिसेस काय असतं ते समजून घेऊ. मॅट्रिसेस म्हणजे जर आपल्याला लिनियर इक्वेशन्स दिलेले आहेत a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल्स टू d1. सेकंड लिनियर इक्वेशन दिलेली a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल्स टू d2. आणि थर्ड इक्वेशन दिलेली a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल्स टू d3 इक्वल्स टू d3. अशा 3 लिनियर इक्वेशन्स दिलेल्या आहेत. ह्या तुम्हाला लिनियर इक्वेशन्सला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे सॉल्व्ह करायचं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड म्हणजे अननोन. जे काही तुम्हाला अननोन दिलेलं त्याचे व्हॅल्यू काय करायचे तुम्हाला फाइंड करायचे. बरोबर आहे. ते फाइंड करण्याचं काम डिटर्मिनंट करतं. ते फाइंड करण्याचं काम करतं कोण करतं? डिटर्मिनंट. जर तुम्हाला एन इक्वेशन्स दिलेल्या आहेत एन इक्वेशन सिम्प्लिफाय करणं तर खूप अवघड आहे. तर ते पण सॉल्व्ह करण्याचं काम कोण करतं? मॅट्रिसेस. बरोबर. सॉल्व्ह करण्याचं कोण काम करतं? मॅट्रिसेस. आणि डिटर्मिनंट काय काम करतं? डिटर्मिनंट सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे तो आपल्याला लागणार. डिटर्मिनंट हे काम करतं की ह्या इक्वेशन्सचं सोल्युशन जे आहे ते वन सोल्युशन भेटेल, इट हॅज इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स भेटेल, की इट हॅज ओनली वन सोल्युशन झिरो, हे सांगण्याचं काम डिटर्मिनंट करतं. कोण करतं? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय? तर पहिले डिटर्मिनंटचा पॉईंट शिकून देतो. पण त्याच्या अगोदर आपल्याला रो ऑर्डर माहित असणं गरजेची खूप. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे ऑर्डर. तर ऑर्डर नेमकं काय असतं समजून. हा मॅट्रिक्स दिलेला त्याला म्हणतो मुलांना आपण रो. त्याला काय म्हणतो आपण? रो. आणि त्याला म्हणतो आपण कॉलम. तर नेमकी ऑर्डर काय असते? ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ रोज क्रॉस नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम्स याला म्हणतो आपण ऑर्डर. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेलं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट 1 2 3. तर याची ऑर्डर किती होईल मुलांना? किती रो दिसत आहेत बघा? 1 2 3 3 क्रॉस कॉलम किती मुलांना आहे? तर याची ऑर्डर किती झाली? 3 क्रॉस 1. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड. तर तुम्हाला दिलेलं आहे 1 2 3 2 -1 0. त्याची ऑर्डर किती बघा मुलांना? किती रोज आहेत? 2 रोज आहेत. कॉलम किती मुलांना? 3 कॉलम आहेत. याची ऑर्डर किती झाली? 2 क्रॉस 3. याची ऑर्डर काय झाली? 2 क्रॉस 3. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एखादा एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर थर्ड 1 2 3 4. त्याची ऑर्डर किती झाली मुलांना? नंबर ऑफ रोज किती झाले? 2. नंबर ऑफ कॉलम्स किती झाले? 2. त्याची ऑर्डर किती झाली? 2 क्रॉस 2 मॅट्रिक्स. आता डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं ते बघ. जर तुम्हाला 2 क्रॉस 2 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. काय करायचं? डिटर्मिनंट. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी. तुम्हाला डिटर्मिनंट काढायचं. तर डिटर्मिनंट कसं काढतो? राईट टू लेफ्ट मल्टिप्लाय करतो. म्हणजे ए इंटू डी मायनस बी इंटू सी. याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. त्याला काय म्हणतो? डिटर्मिनंट ऑफ 2 क्रॉस 2 मॅट्रिक्स. ऑफ 2 क्रॉस 2 मॅट्रिक्स. तर फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल घेतलं मुलांना आपण. एक मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4. आपल्याला याचा डिटर्मिनंट काढायचं. काय काढायचं? डिटर्मिनंट. द डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय होईल मुलांना? याला काय म्हणतो आपण? डिटर्मिनंट. याला रीड कसं करतो? डिटर्मिनंट ऑफ ए मॉड ऑफ ए नाही. डिटर्मिनंट ऑफ ए कसं करणार मुलांना? 4 इंटू 1 मायनस 3 इंटू 2. तर 4 मायनस 3 टू 6. तर 4 मायनस 6 किती मुलांना? -2. हा का मिळाला तुम्हाला? डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू. तर किती डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू? -2. नेक्स्ट 3 क्रॉस 3. 3 क्रॉस 3 मॅट्रिक्सचा तुम्हाला डिटर्मिनंट काढायचं. काय काढायचं? डिटर्मिनंट. ए इज इक्वल्स टू
A B C D E F G H I. तर तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए काढायचं. काय काढायचं? डिटर्मिनंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट ऑफ ए कसं काढतात ते समजून घ्या. खूप महत्वाचा पॉईंट आहे. काय करायचं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. काय करायचं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतल्यानंतर इथे कोणती टर्म येते मुलांना? ए. आणि रिमेनिंग टर्म ॲज इट इज लिहायची. तर रिमेनिंग टर्म कोणता? ई एफ एच आय. आता कोणता कॉलम घेतला होता मुलांना आपण? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता फक्त कॉलमला चेंज करत चालायचं. कॉलम कोणते घेणार मुलांना? सेकंड कॉलम. सेकंड कॉलम घेतल्यानंतर इथे टर्म कोणती आली? बी. पण अल्टरनेट साईन द्यायचे. पहिले साईन काय दिलेले? काही नाही, म्हणजे प्लस. सेकंड याच्यामध्ये मायनस साईन द्यायचं. मायनस बी. तर रिमेनिंग टर्म कोणते कोणते उरलेलं? डी एफ जी आय. नेक्स्ट याच्यानंतर थर्ड थर्ड कॉलम. थर्ड कॉलम घेतल्यानंतर इथे टर्म कोणती आली मुलांना? सी. अल्टरनेट साइन प्लस सी घेतल्यानंतर इथे टर्म कोणते ना? डी ई जी एच. डी ई जी एच. आता बघा, हे झालं डिटर्मिनंट काढण्याची प्रोसिजर. आता एखादा एक्झाम्पल घेऊ जे तुम्हाला लवकर लक्षात येईल. ए इज इक्वल टू दिलेला मुलांना 1 -1 2 -1 1 0 0 1 2. हा एक मॅट्रिक्स आहे. याचा डिटर्मिनंट काढायचा. काय काढायचं मुलांना आपल्याला? डिटर्मिनंट. द डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू. आता शिकवलं कसं काढायचं मुलांना? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथे टर्म कोणती आली मुलांना? 1. रिमेनिंग टर्म ॲज इट इज लिहा. 1 0 1 2. नेक्स्ट त्याच्यानंतर सेकंड कॉलम घ्या मुलांना. काय होईल? इथे कोणती टर्म आली? -1. पण आपल्याला पहिलेच ऑलरेडी मायनस साइन दिलेलं आहे. -1. नेक्स्ट -1 0 0 2. नेक्स्ट थर्ड कॉलम घेतल्यानंतर इथे कोणती टर्म येणार मुलांना? इथे टर्म येणार 2. तर +2 घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म लिहा. -1 1 0 1. तुम्हाला आता शिकवलं. काय करायचं आपल्याला? डिटर्मिनंट काढायचं. तर डिटर्मिनंट कसं काढणार मुलांना? सेम प्रोसिजर. 1 2 1 जा 2 -1 into 0 0 minus +1. नेक्स्ट -2 -0. नेक्स्ट +2 -1 -0. नेक्स्ट काय मिळालं मुलांना आपल्याला? 1 ने जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 2 -2 -0 -2. तर हे होईल -2. नेक्स्ट 2 into -1 is -2. +2 -2 गेट कॅन्सल. तर डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली मुलांना? -2. त्याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. पण नीट ऑब्झर्व करा, याची जी ऑर्डर आहे ती किती? 2 क्रॉस 2. आणि याची जी ऑर्डर आहे ती आहे 3 क्रॉस 3. आता ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर का पाहिजे? सेम पाहिजे. तर मॅट्रिसेसचे टाइप असतात. काय असतात? टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. तर काय टाइप्स ऑफ मॅट्रिसेस ते सांगतो वन बाय वन. ते समजून घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला जो लागणार म्हणजे जे महत्वाचे ते शुगर, जे विनाकामाचे ते काही कामाचे नाही. फर्स्ट मुलांना स्क्वेअर मॅट्रिक्स. काय? स्क्वेअर मॅट्रिक्स. व्हॉट इज स्क्वेअर मॅट्रिक्स? number of rows is equals to number of columns. तर याला काय म्हणतो मुलांना आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स. याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स. तर काय सांगितलं? नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे दिलेलं तुम्हाला 1 2 3 4. याची ऑर्डर चेक करा किती? 2 क्रॉस 2. द नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे हा कोणता मॅट्रिक्स झाला? स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. कोणता मॅट्रिक्स झाला? स्क्वेअर मॅट्रिक्स. आणखी एक आता एक्झाम्पल घेऊया. ए इज इक्वल्स टू दिलेलं मुलांना 1 2 3 -1 0 1 1 -1 0. हा एक मॅट्रिक्स आहे. याची ऑर्डर किती मुलांना बघा? 3 क्रॉस 3. नंबर ऑफ रोज किती आहे? 3. नंबर ऑफ कॉलम किती आहे? 3. द नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. याला काय म्हणतो मुलांना आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स.
त्याला काय म्हणतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. तर लक्षात ठेवा डेफिनेशन स्क्वेअर मॅट्रिक्सची काय, नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. तर लक्षात ठेवा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचाच डिटर्मिनंट काढू शकतो. काय सांगितलं, जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचाच डिटर्मिनंट काढू शकतो, कारण की डिटर्मिनंट काढण्यासाठी तो स्क्वेअर मॅट्रिक्स असणं गरजेचं. लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यानंतर सेकंड आहे युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स. आता नेमकं युनिट मॅट्रिक्स काय असतं ते समजून. युनिट मॅट्रिक्स म्हणजे ज्या पण मॅट्रिक्स आय इट इज युनाइटेड बाय व्हॉट आय. I2 जर कधी तुम्हाला I2 आलं म्हणजेच किती 1001 काय सांगितलं 1001. जर मी म्हटलं I3 काय येईल मुलांनो 100010001. तर नीट ऑब्झर्व करा याचे डायगोनल एलिमेंट जे असतात त्याला म्हणतो आपण मुलांनो डायगोनल. त्याला म्हणतो आपण डायगोनल एलिमेंट 1 असतात आणि बाकीचे सगळे एलिमेंट काय असतात 0. याला म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स. लक्षात ठेवा. किंवा याला कधी कधी आयडेंटिटी पण म्हटलं जातं. आयडेंटिटी मॅट्रिक्स. लक्षात ठेवा. इट इज डोनेटेड बाय आय. इट इज डोनेटेड बाय आय. जनरली आयच यूज करतात. बट I2 म्हणजे किती 2x2 मॅट्रिक्स. I3 म्हणजे 3x3 वाला मॅट्रिक्स. लक्षात ठेवा काय सांगितलं युनिट मॅट्रिक्सची डेफिनेशन 1001 2 साठी आणि 3 साठी 10001001. ठीक. त्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही. आपण पुढे जाऊ. नेक्स्ट थर्ड वन आहे. त्याच्यानंतर तर बघा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. काय मुलांनो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर नेमकं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय असतं ते समजून. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे अबोव द डायगोनल सेक्टर. अप्पर म्हणजे वरती तर त्याच्यामध्ये उलट. पहिली कंडिशन तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. तो का पाहिजे स्क्वेअर मॅट्रिक्स. लक्षात ठेवा. याच्यामध्ये पण दुसऱ्या याच्यामध्ये पण स्क्वेअर मॅट्रिक्स असतो तो लक्षात ठेवा. नेक्स्ट स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. आता डायगोनल कोणतं झालं मुलांना तुम्हाला आता सांगितलं हा झाला डायगोनल. तर अप्पर म्हणजे वरती पण याच्यामध्ये उलट अप्पर म्हणजे बिलो खाली. तर बिलो द डायगोनल एलिमेंट बिलो द डायगोनल एलिमेंट R0 का पाहिजे 0. तर त्याला म्हणतो आपण मुलांना अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मला सांगा मुलांना लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय होईल. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. जसं आपण अप्पर लिहिलं तसं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय होईल मुलांना डायगोनल. तर डायगोनलच्या वरती बिलो अबोव द डायगोनल एलिमेंट. अबोव द डायगोनल एलिमेंट R0 above the diagonal elements are 0. त्याला काय म्हणतो मुलांना आपण लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. काय म्हणतो आपण लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. तर पहिले काय शिकलो बघा स्क्वेअर मॅट्रिक्स. जे महत्वाचे टाईप आहेत तेच शिकणार आपण. एक्स्ट्रा टाईप तुमच्या काही कामाचे नाही. बोर्ड मध्ये जेवढे लागतात तेवढे शिकतो. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. नंतर युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय 1001 1000 नेक्स्ट अप्पर ट्रायंगुलर म्हणजे डायगोनलचे बिलो द एलिमेंट 0 पाहिजे. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे अबोव द डायगोनल एलिमेंट का पाहिजे 0 पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आता नीट समजून घे महत्वाचं अल्जेब्रिक ऑपरेशन.
पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिले एक कन्सेप्ट सांगतो. सपोज हा मॅट्रिक्स दिलेला आहे, हा एक नवा कन्सेप्ट लक्षात ठेवा, खूप महत्वाचं. ए इज इक्वल टू जे मॅट्रिक्सचे एलिमेंट आहे, इट इज डोनेटेड बाय स्मॉल लेटर, स्मॉल a11, small a12, small a13, small a21, small a22, 22, small a23, small a31, small a32, small a33. नेट ऑब्झर्व करा मी काय सांगतो त्याच्याकडे. स्मॉल लेटर डिनोट्स द पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट. ठीक आहे, पोझिशन ऑफ an एलिमेंट. त्या एलिमेंटची ती काय पोझिशन. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेला ए इज इक्वल टू 1 2 3 4. जर मी म्हटलं A22 स्मॉल a22 म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम, कोणता नंबर आला मुलांना तिथे 4, तर ती त्याची काय झाली पोझिशन. तर A22 काय 4 लक्षात ठेवा. स्मॉल लेटर आलं म्हणजे ती काय असेल त्या एलिमेंटची पोझिशन. एक्झाम्पल नंबर फर्स्ट झाला. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर सेकंड. ए इज इक्वल टू दिलेलं मुलांना तुम्हाला 1 2 3 -1 0 1 1 2 3. जर मी तुम्हाला मदतच विचारलं, सांगा मुलांना A23 ची पोझिशन का. मला सांगा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, सॉरी सेकंड रो थर्ड कॉलम, तर इथे कोणती टर्म आली मुलांना 1. मग A23 ची पोझिशन किती झाली 1. लक्षात ठेवा, स्मॉल लेटर डिनोट्स द पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट. तर फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला A31 विचारलं, A31 म्हणजे काय थर्ड काय रो आणि फर्स्ट कॉलम, तर कोणता नंबर आला मुलांना तिथे 1. 1. व्हेरी गुड. तर स्मॉल लेटर काय डिनोट करतो पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट. हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट याच्यानंतर आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. आणखी एक टाइप लागेल तुम्हाला ट्रान्सपोज. फिफ्थ जो टाइप आहे तो आहे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स, What is transpose? It is denoted by A dash. Suppose A matrix दिलेला मुलांना तुम्हाला A11, A12, A21, A22. तर आपल्याला डॅश काढायचं किंवा त्याला A raised to power t ने पण डिनोट करतो. तर काय असतं ट्रान्सपोज. रोला कशामध्ये कन्वर्ट करायचं मुलांना कॉलम मध्ये, किंवा कॉलमला कन्वर्ट करायचं मुलांना रो मध्ये. एकच आता. तर बघा कसं. आता रो कोणकोणते आहेत हे त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं कॉलम मध्ये. मग ते एलिमेंट जे आहेत कॉलमच्या फॉर्म्युलामध्ये राहायचे A11, A12. सेकंड जो रो आहे त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करा म्हणून काय होईल A21, A22. याला म्हणतो आपण ट्रान्सपोज. त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. रोला कशामध्ये कन्वर्ट करायचं कॉलम मध्ये, कॉलमला कशामध्ये, कधी कधी काय करायचं कॉलमला कशामध्ये कन्वर्ट करायचं रो मध्ये. कशाला एकाच मध्ये करायचं त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोज. बघा रो होता त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं मुलांना आपण कॉलम मध्ये. बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यानंतर अल्जेब्रिक ऑपरेशन. अल्जेब्रिक ऑपरेशन. अल्जेब्रिक ऑपरेशन काय काय असतं ते समजून. सगळ्यात पहिले ऍडिशन. दोन मॅट्रिक्स दिलेले तुम्हाला त्यांची ऍडिशन करायची. काय करायची ऍडिशन. तर ए इज इक्वल टू दिलेलं म्हणून A B C D आणि B एक मॅट्रिक्स दिलेला म्हणून X Y
झेड डब्ल्यू. आता आपल्याला या दोन्ही मॅट्रिक्सला काय करायचं ऍड, पण ऍड करण्यासाठी त्यांची जी ऑर्डर आहे ती का पाहिजे, सेम पाहिजे. ऑर्डर का पाहिजे, सेम. पहिलं सगळ्यात महत्वाचं ऑर्डर का पाहिजे, सेम, तरच ऍडिशन पॉसिबल, अदरवाइज ऍडिशन पॉसिबल नाही, हे लक्षात ठेवा. ए प्लस बी. आता ऍडिशन करायची मुलांना. ऍडिशन कशी करतात मॅट्रिक्स मध्ये, जी पोझिशन आहे त्याच पोझिशनच्या एलिमेंटला तोच पोझिशनचा एलिमेंट ऍड करायचा. म्हणजे काय होईल मुलांना इथे सांगा, ऍडिशन मध्ये ए प्लस एक्स, इथे काय होईल मुलांना बी प्लस वाय, इथे काय होईल सी प्लस झेड, आणि इथे काय होईल मुलांना डी प्लस डब्ल्यू. एक्झाम्पल घ्यायचं झालं, एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एक मॅट्रिक्स दिलेला ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 अँड बी एक मॅट्रिक्स दिलेला मुलांना तुम्हाला -1 3 2 -1 असं एक मॅट्रिक्स दिलेला, आणि आपल्याला दोघांना काय करायचं, ऍड करायचं म्हणून ए प्लस बी इज इक्वल्स टू. ऍडिशन कशी सांगते मुलांना, जी एलिमेंटची पोझिशन आहे त्यांना ऍड करायचं. तिथे ऍड कोणाला करणार, 1 -1. नेक्स्ट पुढे 2 + 3, नेक्स्ट 3 + 2, नेक्स्ट 4 -1. त्यांना सॉल्व्ह करा मुलांना. 1 - 1 किती, 0. 2 + 3 किती मुलांना, 5. 3 + 2 किती मुलांना, 5. आणि 4 - 1 किती मुलांना, 3. हे काय भेटलं आपल्याला, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. याला काय म्हणतो आपण, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. आणखी एखादा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ते एक्झाम्पल दिलेलं, एक्झाम्पल नंबर सेकंड. ए इज इक्वल्स टू दिलेलं मुलांना 1 2 3 -1 1 0 and e is equals to दिलेलं मुलांना 2 3 -1 2 2 1. त्यांची ऍडिशन करायची, म्हणजे ए प्लस बी इज इक्वल्स टू, एलिमेंटला एलिमेंट सोबत ऍड करा म्हणून इथे किती 1, इथे किती 2, 1 + 2, नेक्स्ट 2 + 3, नेक्स्ट 3 -1, त्याच्यानंतर -1 + 2, 1 + 2, 0 + 1. ऍड करा म्हणून काय होईल, 2 + 1 3, 3 + 2 5, 3 - 1 2, 1 3 1. हे काय मिळालं मुलांना आपल्याला, ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. बघा यांची ऑर्डर सेम आहे, पण 2 × 3 याची ऑर्डर आहे, याची पण ऑर्डर किती मुलांना, 2 × 3. ऑर्डर काय पाहिजे, सेम पाहिजे ऍडिशन करायला. रिमेंबर हे झालं ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स. नेक्स्ट सेकंड ऑपरेशन आहे मुलांना, सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन मध्ये काय करतो आपण, ए इज इक्वल्स टू दिलेलं मुलांना ए बी सी डी, बी मॅट्रिक्स दिलेला मुलांना एक्स वाय झेड डब्ल्यू. आपल्याला काय करायचं मुलांना, यांची सबट्रॅक्शन करायची. काय करायची सबट्रॅक्शन, तर ए - बी इज इक्वल्स टू काय होईल मुलांना, सबट्रॅक्शन मध्ये यांच्या एलिमेंटची सबट्रॅक्शन, म्हणजे काय होईल ए - एक्स, बी - वाय, सी - झेड आणि डी - डब्ल्यू. तर ऍडिशन सारखीच प्रोसिजर, याच्यामध्ये पण काय पाहिजे, ऑर्डर सेम पाहिजे. काय पाहिजे, ऑर्डर सेम पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामध्ये पण ऑर्डर काय पाहिजे, सेम. एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, मला दिलेलं मुलांना ए इज इक्वल्स टू 1 2 -1 0 1 1. बी मॅट्रिक्स दिलेला मुलांना 2 1 3 1 2 1. यांची सबट्रॅक्शन करायची. ए - बी इज इक्वल्स टू, एलिमेंटला एलिमेंट सोबत सबट्रॅक्ट करा. इथे काय येईल मुलांना, 1 - 2, नेक्स्ट पुढे 2 - 1, नेक्स्ट -1 - 1, नेक्स्ट 0 - 2, नेक्स्ट 1 - 3, नेक्स्ट 1 - 1. या काय भेटेल मुलांना आपल्याला, 1 - 2 किती, -1, 2 - 1 1, -2 -2 -2 0. काय मिळालं मुलांना आपल्याला, सबट्रॅक्शन. ऍडिशन जशी करतो तशी सबट्रॅक्शन करायची. नेक्स्ट याच्यानंतर जो पॉइंट आहे, थर्ड पॉइंट, मल्टिप्लिकेशन. दोन मॅट्रिक्स दिलेले त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, आणि हा खूप वेळेस यूज होणार आपण, मल्टिप्लिकेशन.
मल्टिप्लिकेशन कशी करतो ते समजून घ्या. 1 बाय 1 प्रोसिजर समजून घ्या. एक ए मॅट्रिक्स दिलेला, ए बी सी डी आणि बी मॅट्रिक्स दिलेला म्हणून एक्स वाय झेड डब्ल्यू. आपल्याला यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन कसं करतो मुलांना आपण, ए इंटू बी. ए इंटू बी मल्टिप्लिकेशन कसं करतो बघा. नीट लक्ष द्या मी काय सांगतो. याचा रो आणि याचा कॉलम, काय याचा रो याचा कॉलम, फर्स्ट एलिमेंट पहिल्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. पहिला एलिमेंट पहिल्या सोबत मल्टिप्लाय करायचं. काय होईल मुलांना, ए एक्स दुसरा एलिमेंट दुसऱ्या सोबत आणि दोघांची ऍडिशन बी झेड. बरोबर आहे. जसं आपण इथे पहिला घेतला, पहिला रो, इथे कोणता घेणार आता, सेकंड कॉलम. इथे पोझिशन काय येते, A12 येते. बरोबर आहे की नाही, त्यानुसार लक्षात ठेवा. मग कशाने मल्टिप्लाय करायचं, ए इंटू वाय प्लस बी इंटू डब्ल्यू. नेक्स्ट सिमिलरली इथे काय करायचं, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. काय म्हणून सेकंड रो फर्स्ट कॉलम सी एक्स प्लस डी झेड. नेक्स्ट पुढची पोझिशन काय म्हणून सी वाय प्लस डी डब्ल्यू. याला काय म्हणतो आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिक्स. एक्झाम्पल घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे काय पण हे पहिले समजून घेऊ. आता बघा मल्टिप्लिकेशन घेऊयात आपण. एक्झाम्पल दिलेलं मुलांना, ए इज इक्वल्स टू 1 2 3 4, बी इज इक्वल्स टू दिलेलं मुलांना -1 2 1 0. तर मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. कशासोबत मल्टिप्लिकेशन करायचं, ए बी चं मल्टिप्लिकेशन. ते कसं करणार मुलांना, ए बी चं मल्टिप्लिकेशन बघा. हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम. तर पहिला एलिमेंट पहिल्या एलिमेंट सोबत, तर 1 इंटू -1 प्लस 2 इंटू 1. बरोबर आहे. सिमिलरली जसं आपण आता याचा कोणता पहिला रो, याचं कोणतं मुलांना दुसरा कॉलम. तर मल्टिप्लिकेशन करा, पहिलाच रो तर पहिला एलिमेंट किती 1, तर 1 इंटू 2 प्लस 2 इंटू 0. नेक्स्ट पुढच्या सोबत मल्टिप्लाय करा मुलांना, 3 इंटू 1 3 इंटू -1 प्लस 4 इंटू 1. नेक्स्ट 3 इंटू 2 प्लस 4 इंटू 0. ना सिम्प्लिफाय करा मुलांना, आता काय होईल, -1 प्लस 2 2 प्लस 0 -3 प्लस 4 6 प्लस 0. नेक्स्ट याला सिम्प्लिफाय करा मुलांना, 2 -1 किती झाला मुलांना 1, 2 प्लस 0 किती झाला मुलांना 2, 4 -3 किती झाला 1, 6 प्लस 0 किती झाला मुलांना 6. हे काय आलं, मल्टिप्लिकेशन. काय आलं, मल्टिप्लिकेशन. बट मल्टिप्लिकेशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, रिमार्क लक्षात ठेवा, खूप महत्वाचा रिमार्क. ए क्रॉस बी इज नॉट इक्वल्स टू बी क्रॉस. जे ए बी चं मल्टिप्लिकेशन केलं आणि बी ए चं मल्टिप्लिकेशन केलं, तर दोन्ही मल्टिप्लिकेशन वेगवेगळे येतात, कधीही इक्वल येत नाही. हे माइंड मध्ये फिक्स करू. काय, ए इंटू बी आणि बी इंटू ए चं मल्टिप्लिकेशन कधीच इक्वल येत. हा झाला रिमार्क नंबर फर्स्ट. आणि रिमार्क नंबर सेकंड, कोणत्याही मॅट्रिक्सला जर युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तोच मॅट्रिक्स भेटतो. तुम्हाला कोणता मॅट्रिक्स भेटतो, तोच मॅट्रिक्स भेटतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कसं काय, बघा एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल आहे, ए इज इक्वल टू दिलेला मुलांना 1 2 3 4 आणि सपोज बी मॅट्रिक्स जो आहे तो युनिट मॅट्रिक्स घेतो. काय असते युनिट मॅट्रिक्स, 1 0 0 1. तर त्याला आपण नाव नाही द्यायचं आहे म्हणून. ठीक आहे. आता ए बी चं मल्टिप्लिकेशन करा मुलांना. कसं होईल मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिला एलिमेंट पहिल्या सोबत मल्टिप्लाय करा 1 इंटू 1, दुसरा एलिमेंट दुसऱ्या सोबत 2 इंटू 0. सिमिलरली पहिला एलिमेंट पहिल्या सोबत 1 इंटू 0 प्लस 2 इंटू 1. सिमिलरली काय करणार मुलांना आपण, सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 इंटू 1 प्लस 4 इंटू 0. सिमिलरली 3 इंटू 0 प्लस 4 इंटू 1. आता याला सिम्प्लिफाय करा, कॅल्क्युलेशन करा आणि सिम्प्लिफाय करा. काय होईल मुलांना, 1 प्लस 0 3 प्लस 0 नेक्स्ट 0 प्लस 2 0 प्लस 4. आपल्याला काय भेटलं मुलांना, 1 2 3 4. तोच मॅट्रिक्स भेटला की नाही. पण बी कोण आहे बघा, युनिट मॅट्रिक्स. बघा हा युनिट मॅट्रिक्सच आपण सध्या त्याला नाव दिलं तर
बरोबर. तर युनिट मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तोच मॅट्रिक्स भेटतो. तुम्हाला कोणता? तोच मॅट्रिक्स भेटतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता महत्वाची गोष्ट, आपण जे टाईप शिकणार आहे, तर टाईप खूप महत्वाची. पहिले ट्रान्सफॉर्मेशन. पहिला पॉइंट काय म्हणून? ट्रान्सफॉर्मेशन. तर नेमकं ट्रान्सफॉर्मेशन काय असतं ते समजून. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुम्ही काहीही ट्रान्सफॉर्मेशन वापरू शकता कशाच्याही ठिकाणी. आता पहिले ट्रान्सफॉर्मेशन शिकण्याच्या अगोदर आपण थोडीशी प्रॅक्टिस करू. पहिले एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेला म्हणून ए इज इक्वल्स टू, तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला 2 4 3 1. ठीक आहे. आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं याच्यावर. R1 च्या ठिकाणी R1 प्लस R2. ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय R1 च्या ठिकाणी. मग R1 कोण मुलांना? हाय. फर्स्ट रो हाय. मग मला सांगा, पहिल्या रोच्या ठिकाणी जर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करताय तर दुसऱ्या रोला काही होणार आहे का? नाही. मग दुसरा रो ऍज इट इज लिहा. कोण आहे दुसरा रो? 3 1. पण R1 च्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन काय यूज केलेलं आपण? R1 प्लस R2. तर दोघांची ऍडिशन 3 प्लस 2 5, 4 प्लस 1 5. हा काय मिळाला मुलांना आपल्याला? न्यू. आपण कशाचा वापर केला? ट्रान्सफॉर्मेशन. हे तुम्हाला सांगतात पहिले. हे पहिले सांगितलेले, पहिले एक्सरसाइज मध्ये तुम्हाला सांगितलेले हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. पण सेकंड एक्सरसाइज मध्ये जेव्हा आपण ए इनवर्स काढतो तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन कसं अप्लाय करायचं ते मी सांगेल तुम्हाला. पण हे एक्झाम्पल डायरेक्टली की ट्रान्सफॉर्मेशन हे अप्लाय करा, ट्रान्सफॉर्मेशन हे अप्लाय करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड दिलेलं मुलांना ए इज इक्वल्स टू 1 2 2 -1 आणि ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा म्हणतात मुलांना ते R2 च्या ठिकाणी R2 प्लस 2R1. काय ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं सांगितलं मुलांना त्यांनी? R2 च्या ठिकाणी. मग R1 ला काही चेंज करतोय का आपण? नाही. मग R1 ला ऍज इट इज लिहा. कोण आहे R1 मुलांना? 1 2 ला ऍज इट इज लिहिलं. मग ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा मुलांना. काय ट्रान्सफॉर्मेशन? R2 प्लस 2R1. R2 प्लस 2R1. मग R2 ची व्हॅल्यू किती मुलांना? 2 प्लस 2 टाइम्स त्याच्यासाठी R1 ची व्हॅल्यू किती आहे? 1. तर 2 1 जा 2. 2 प्लस 2 किती मुलांना? 4. नेक्स्ट इथे R2 ची व्हॅल्यू किती मुलांना? -2. सॉरी -1. तर -1 प्लस -1 प्लस 2 टाइम्स R1 ची व्हॅल्यू किती मुलांना? 2. तर 2 2 चा किती? 4. तर 4 -1 किती मुलांना? 3. उत्तर किती आले ते? याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशन. हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला स्वतःहून अप्लाय करायचे. बट सध्या मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी पहिली एक्सरसाइज जी तुम्हाला म्हणतील की हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा, ते अप्लाय करायचे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड. तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेला मुलांना बी इज इक्वल्स टू 1 -3 4 5 आणि ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा म्हणतात मुलांना ते C1 च्या ठिकाणी 2C1 प्लस C2. काय ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं सांगितलं? C1 च्या ठिकाणी. आता C1 म्हणजे कॉलम नंबर फर्स्ट. काय? कॉलम नंबर फर्स्ट. आता कॉलम नंबर फर्स्ट कोणतं झालं मुलांना? याच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय. तर मग बाकीच्या ना ऍज इट इज लिहून टाकू. कशाला हे करतो? बाकीचे कोण आहेत? सेकंड कॉलम -3 5. तर ऍज इट इज लिहिलं. आता इथे कॅल्क्युलेशन करा मुलांना. C1 ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला? 1. तर 2 टाइम्स 1 प्लस C2 ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? त्याच्यासाठी -3. मग काय होईल मुलांना? ते 2 -3. 2 -3 किती? -1. तिथे उत्तर किती आलं? -1. नेक्स्ट C1 ची व्हॅल्यू किती मुलांना? 2 × 4 प्लस 5. तर 4 2 जा 8. 8 प्लस 5 तर किती झालं मुलांना? ते 30. तिथे व्हॅल्यू किती आली? 30. झालं तुमचं न्यू ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट आणखी एखादा एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 4. तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलेला मुलांना 3 -2 1 -1 हा एक मॅट्रिक्स दिलेला. तर तुम्हाला सांगितलेलं R1 इंटरचेंज टू R2. त्याला काय म्हणतो आपण मुलांना? इंटरचेंज. इंटरचेंज म्हणजे काय? जो हा फर्स्ट कॉलम आहे आणि हा फर्स्ट रो आहे आणि हा सेकंड रो. तर सेकंड रो ला फर्स्टच्या ठिकाणी द्यायचं
आणि फर्स्टला सेकंडच्या ठिकाणी लिहायचं. त्याला म्हणतो आपण इंटरचेंज. याला काय म्हणतो मुलांना? इंटरचेंज. तर इंटरचेंज करा मुलांना, काय होईल? ए इंटरचेंज. काय होईल इंटरचेंज? 1 -1 3 -2. त्याला ह्या सिम्बॉलला काय म्हणतो मुलांना आपण? इंटरचेंज. इंटरचेंज म्हणजे फर्स्ट रोला सेकंड रोच्या ठिकाणी लिहायचं, सेकंड रोला फर्स्ट रोच्या ठिकाणी लिहायचं. त्याला म्हणतो आपण इंटरचेंज. काय म्हणतो आपण याला? इंटरचेंज. लक्षात ठेवा. तर होमवर्क करायचंय तुम्हाला. एक्सरसाइज 2.1. आता जे ट्रान्सफॉर्मेशन शिकलो आपण त्याच्या बेसिसवर डिपेंड. ठीक आहे, पूर्ण करायची टोटल. काहीच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही ट्राय करा. त्याचे एक्झाम्पल नाही आलं ते मी स्वतः सॉल्व. ठीक आहे.